ठाणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते, माजी महापौर आणि शिवसेना ठाणे शहर प्रमुख अशोक वैती यांचा वाढदिवस नुकताच आनंद आणि उत्साहात साजरा करण्यात आला। अशोक वैती यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ठाणे शहरात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या वतीने विविध ठिकाणी नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। अशोक वैती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आदल्या रात्रीपासूनच शुभचिंतकांनी एकच गर्दी केली होती। तर संध्याकाळी काजूवाडी येथे अवश्यचिंतन सोहळ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं। अशोक वैती यांना शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे सचिव संजय मोरे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेंद्र प्रताप सरनाईक, माजी महापौर, महिला आघाडी जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे, तसंच माजी नगरसेवक मनोज शिंदे, प्रकाश शिंदे, गुरमुख सिंग, भूषण भोईर, शैलेश शिंदे, अशोक बोरिटकर, दिलीप बारटक्के, दीपक वेदकर, सुधीर कोकाटे, विलास जोशी, हेमंत पवार तसंच इतर पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अशोक वैती यांना शुभेच्छा द्यायला आलेल्या सर्वांचेच त्यांनी आभारही व्यक्त केले। सहकाराच्या नावाखाली काँग्रेसनं 50 वर्ष फक्त भ्रष्टाचारच केला आहे। केंद्रातील युतीच्या सरकारनं नवसंशोधन आणि पारदर्शकता आणून सहकार क्षेत्राला समृद्धीच्या दिशेने नेले। सहकारी व्यवस्थापन आणि त्याच्या शिक्षणाला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारनं नवे त्रिभुवन सहकारी विश्वविद्यालय विधेयक 2025 आणलं आहे। हे विधेयक सहकार क्षेत्राला दिशा देणारं ठरणार आहे। स्वातंत्र्यापासून भ्रष्टाचाराला शिष्टाचार मानणारी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अभद्र आघाडी इंडी नसून औरंगजेब फॅन क्लब असल्याची घाणाघाती टीका लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी आज संसदेत केली आहे। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी संसदेत त्रिभुवन सहकारी विश्वविद्यालय विधेयक 2025 सादर केलं आहे। या विधेयकावर शिवसेना पक्षाच्या वतीनं बाजू मांडण्याची संधी दिल्याबद्दल खासदार नरेश मस्के यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रतोद खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे प्रारंभी आभार मानले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या दूरदृष्टीमुळे सहकार क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा घडून आणल्यात। आज सहकार आणि सरकार दोन्ही मजबूत होत आहेत। गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी कलम 370 हटवून देशाच्या एकतेला नवा आयाम दिला आणि आता सहकारी क्षेत्रात सुधारणा करून लोकांना सक्षम बनवत आहेत। या उलट काँग्रेसच्या काळात सहकार क्षेत्राचा वापर भ्रष्टाचारासाठी केला गेला। जिथे आमच्या काळात सहकारातून समृद्धी येत आहे, तिथे काँग्रेसनं शेतकऱ्यांचे पैसे लुटून सहकार क्षेत्राला भ्रष्टाचाराचे अड्डे बनवले। ही तीच काँग्रेस आहे जी देशाच्या विकासावर गोचडीसारखी चिकटून राहिली। आज ते औरंगजेबाच्या नावानं राजकारण करतायत, परंतु इतिहास सांगतो की औरंगजेबाने जिझिया कर लावून हिंदू धर्म संपवण्याचा प्रयत्न केला। तसंच काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाने अनेक घोटाळे करून देशाला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचं काम केलं। ही इंडी आघाडी नसून औरंगजेब फॅन क्लब असल्याची टीकाही खासदार नरेश मस्के यांनी यावेळी केली। यावेळी विरोधी पक्षातील खासदारांनी गोंधळ घालत खासदार नरेश मस्के यांचं भाषण बंद पाडण्याचा प्रयत्न केला। उबाटाचे खासदार अरविंद सावंत यांनी पॉइंट ऑफ ऑर्डर करत सभापतींकडे भाषण थांबवण्याची मागणी केली। संसदेतील ज्येष्ठ खासदार नारायण राणे, खासदार निशिकांत दुबे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शन जरदोश आणि इतर ज्येष्ठ खासदारांनी नरेश मस्के यांची बाजू घेत विरोधी पक्षाची मागणी धुडकावून लावत पॉइंट ऑफ ऑर्डरची हवाच काढली। त्रिभुवन सहकारी विश्वविद्यालय विधेयक भारतातील सहकारी चळवळीला नवीन उंचीवर नेईल आणि जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनवण्यासाठी सक्षम आहे। या विधेयकामुळे गुजरातमधील इन्स्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेंट आनंद या केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा दिला जाईल। सहकार क्षेत्रातील शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनावर भर दिला जाईल। विद्यापीठाला डिग्री कोर्स, डिस्टन्स लर्निंग, ई लर्निंग आणि देश-विदेशात शाखा स्थापन करण्याचा अधिकार असेल। 500 कोटींच्या भौतिक संरचनेच्या निर्मितीसाठी सरकारनं यात तरतूद केली आहे। त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक 2025 हा ऐतिहासिक टप्पा आहे। सहकारी क्रांतीला मजबूती मिळावी यासाठी संसदेतील सर्व खासदारांनी या विधेयकास पाठिंबा द्यावा असं आवाहन खासदार नरेश मस्के यांनी केलं आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत।
अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत सेवेत कार्यरत असणाऱ्या वर्ग 3 आणि वर्ग 4 संवर्गातील जिल्हा परिषद ठाणे आणि पंचायत समिती येथील आदर्श कर्मचाऱ्यांना आज बीजे हायस्कूल येथील सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी मार्गदर्शन करताना एखादी संस्था कार्य करत असते तेव्हा त्या संस्थेअंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांचा त्या कामकाजामध्ये सहभाग असतो असं सांगितलं। सर्वांनी एकत्रित काम केल्यानं जिल्हा परिषद संस्थेचा सर्वांगीण विकास होतोय, त्यामुळे तुमचं काम मोलाचं आहे। जिल्हा परिषदेकडून सन्मानित केलेल्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो। अधिक कार्यतत्परतेने यापुढे देखील तुम्ही काम करत राहा अशी अपेक्षा करत असल्याचं रोहन घुगे यांनी सांगितलं। अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी जिल्हा परिषदेचं नावलौकिक करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वाटा मोलाचा असतो। तुम्ही केलेल्या कामामुळे जिल्हा परिषद नेहमी पुढे असते। यापुढे देखील जिल्हा परिषदेत उत्कृष्ट कामकाज करण्याबाबत उपस्थितांना त्यांनी शुभेच्छा दिल्या। प्रास्ताविक करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग अविनाश फडतरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वेगवेगळ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी काम करत असतात। त्यांच्या कामाचं कौतुक करण्यासाठी आपण जिल्हा आणि तालुका स्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे, ही मोलाची बाब असल्याचं प्रतिपादन केलं। यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागोल, कृषी विकास अधिकारी MM बाचोटीकर, जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी, सत्कार मूर्ती तसंच त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा परिषदेकडून सन्मानित होत असताना अनेक जबाबदाऱ्या नव्यानं वाढल्यानं आपण सर्वांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचे आभार मानतो असं मत कनिष्ठ प्रशासन अधिकारी कृषी विभाग मेघना बबन गोमासे यांनी व्यक्त केलं। जिल्हा परिषदेमार्फत आज मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते गौरव स्वीकारताना आनंद झाला। हा गौरव म्हणजे केलेल्या कामाला मिळालेली शाबासकी असल्याचं लघु पाटबंधारे विभागाचे हवालदार लता दळवी यांनी सांगितलं। शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्ता कराबरोबरच महसूल विभागाकडून नागरिकांना लाखो रुपयांच्या अकृषिक कराच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत। मात्र अकृषिक कर कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली असून नागरिकांनी या नोटिसांकडे दुर्लक्ष करावं असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केलं। ग्रामीण भागात सुरू असलेला अकृषिक कर शहरी भागातही गेल्या अनेक वर्षांपासून आकारण्यात येत असून शहरी नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा मालमत्ता कर भरताना नाहक अकृषिक कराच्या नोटिसांचा सामना करावा लागत आहे। सर्वसामान्य दुकानदार, घरं, इमारती, कार्यालय यांना लाखो रुपयांच्या नोटिसा बजावण्यात येत असल्यानं ते हवालदिल झाले होते। आमदार संजय केळकर हे गेल्या काही वर्षांपासून या अकृषिक कराविरोधात लढा देत असून अधिवेशनात आवाजही उठवत आहेत। त्यांच्या लढ्याला यश आलं असून हा कर कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय। मात्र आजही महसूल विभागाकडून अकृषिक कर भरण्याबाबतच्या नोटिसा प्राप्त होत असल्यानं नागरिक संभ्रमात पडले होते। याबाबत आमदार संजय केळकर यांनी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात आवाज उठवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा कर 4 ऑक्टोबर 2024 रोजीच कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याची माहिती सभागृहात दिली। फडणवीस यांनी केलेल्या या घोषणेची माहिती देताना केळकर यांनी अशा प्राप्त झालेल्या नोटिसांकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन केले। तसंच अकृषिक कर कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याबाबत लाखो नागरिकांच्या वतीनं महायुती सरकारचे त्यांनी आभार मानले। कर म्हणजे एनी टॅक्स
हा रद्द करण्याच्या बाबत खूप वर्षापासून आम्ही फॉलोअप करत होतो। त्या वेळेला माननीय महसूल मंत्री त्या वेळेचे जे होते त्यांनी स्टे दिला, परंतु कायमस्वरूपी रद्द केला नव्हता। आणि ही एक प्रकारे हा जाचक टॅक्स होता। हा 2 टॅक्स म्हणजे 2 कर लोकांना भरायला लागायचे। शहरी भागातल्या लोकांना देखील त्या नगरपालिका महापालिकेचा कर आणि हा प्रॉपर्टी टॅक्स म्हणून जो अकृषक कराच्या नोटिसा यायच्या। आणि ह्या नोटिसा ज्या होत्या त्या अत्यंत जाचक होत्या, परंतु शासनाकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो। माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच या बजेट अधिवेशनमध्ये जाहीर केलं की 4 ऑक्टोबर 2024ला हा आम्ही रद्द केलेला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा GR आलेला आहे। महसूल खात्यामधल्या तत्सम त्या अधिकाऱ्यांनी तरी देखील नोटिसा चालू ठेवल्या होत्या। आणि म्हणून मी आमच्या सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की आधीही मी सांगितलं होतं की या नोटिसा ज्या आहेत त्या बाजूला केला, हा रद्द झालेला आहे आणि या पुढच्या काळामध्ये अकृषक कर हा आपल्याला भरायला लागणार नाही। मी माननीय मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचं आपल्या सगळ्यांच्या तर्फे त्यांना धन्यवाद देतो।